पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे 95,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली। यातला सर्वात मोठा प्रकल्प सागरी वाहतूक आणि व्यापार क्षेत्रातला असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते। सागरी वाहतूक आणि व्यापार क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा आणण्यासाठी 4 स्तंभीय सर्वसमावेशक पॅकेज मंजूर केलं आहे। या सुमारे 70,000 कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे। जहाज बांधणी क्षेत्राला अधिक बळकट करणं, या क्षेत्रात वित्त पुरवठा आणि देशांतर्गत क्षमता वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। वित्तीय सहाय्यतेसाठीची तरतूद 31 मार्च 2036 पर्यंत वाढवली असून त्यासाठी 24,736 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्याशिवाय सागरी व्यवसाय विकास निधी मंजूर केला असून त्यासाठी 25,000 कोटी रुपये दिले आहेत। रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं मंजूर केला। याचा लाभ 10,90,000 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्याशिवाय बिहारमधल्या बख्तियारपूर राजगीर तिलैया या रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण करण्याला मंजुरी दिली। त्यासाठी 2,192 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। बिहारमधल्या साहेबगंज अरेराज बेतिया या राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। देशभरात वैद्यकीय शिक्षणात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या 5,000 जागा वाढवण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली।